महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण वृत्त आहे। महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महानगरपालिका तसेच निवड ग्रामीण रुग्णालयात मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्ती क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। मंडळी, महत्त्वाचे म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल 27 मेनोपॉज क्लिनिक सुरू होणार आहेत। साधारणपणे 45 ते 55व्या वर्षी महिलांना मेनोपॉज येतो। मेनोपॉजचे पेरिमेनोपॉज, मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज असे 3 प्रकारात वर्गीकरण केले जाते। मेनोपॉज दरम्यान मासिक पाळीत बदल, उष्णता वाढणे, रात्री घाम येणे, झोपेचा त्रास, सतत मूड बदलणे, हाडे ठिसूळ होणे आदींसह अनेक समस्या उद्भवतात। यासाठी योग्य वेळी वैद्यकीय उपचार, तपासणी व समुपदेशन उपलब्ध करून देण्याकरिताही क्लिनिक सुरू करणार आहेत। यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी, आवश्यक वैद्यकीय तपासण्या, औषधोपचार, मानसिक आरोग्य विषयक समुपदेशन, आहार व जीवनशैली विषयक मार्गदर्शन केले जाईल। शासनाने निश्चित केलेल्या आरोग्य केंद्रांच्या आठवड्यातून दर बुधवारी विशेष मेनोपॉज ओपीडी सुरू राहणार आहे। हे क्लिनिक अहिल्यानगर जिल्ह्यातील 23 ग्रामीण रुग्णालय, 2 उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय तसेच महानगरपालिका रुग्णालयात सुरू होणार आहेत।